लास आणलीत आता. पाऊस पडला ना का मग कशी गोडी होतात ना. आपण एक वेगळा ट्राय करतोय. कालवाला स्टिक लावून आपण पकोडे बनवण्याचा प्रयत्न करतोय वेगळा. हे बघा स्टिक लावलेले कालवांचे पकोडे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण मसराव पावरेवरनं कालवा आपण आज विकत घेतलेली आहेत. या कालवांची आज आपण एक रेसिपी करणार आहोत. आजपर्यंत आपण पाहिला असाल की कालवांची भजी खाल्ली असेल, आपण फ्राय केलेली कालवं खाल्लेली असतील किंवा रस्स्यामधली असतील, पण आज आपण ह्या कालवांचे पकोडे बनवणार आहोत. आणि हे पकोडे कसे बनवतात आता आपण ही रेसिपी करतोय. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. लास आणलीत आता. पाऊस पडला ना का मग कशी गोडी होतात ना. नाही आणत. भरपूर भेटत होते तुमच्याकडे. मी आणायला जाते. गुटल्या आणून घरी फोडून आणतात. पण ही आत्ताची साईज मस्त आहे, भर चांगली आहे. मोठी वाटते. किती बादल्या आणलेल्या? एक बादली आणि दोन piece. ही बारीक वाटते त्याच्यात. ओ ताई, कालवा हवीत का? हो हो हवेत या. किती देऊ? 100ची द्या. ही मोठी आहे ना. बर, ही कालवांची प्लेट आहे ना, ही 100ला मिळते. विचार पाहिजे का? अजून पाहिजे? हो, अजून 100ची द्या. आम्हाला ना आज पकोड्यांची रेसिपी बनवायची आहे, म्हणूनच जास्त घेतोय. आता ही कालवं आता आपण व्यवस्थित साफ करून घेतोय, कारण त्याच्यामध्ये बारीक बारीक घोटल्यांच्या कची कप्पर असतात अडकलेले, आणि ते जर चुकून पोटात गेले तर पोटाला त्रास होऊ शकतो, म्हणून साफ करून घेतोय. पकोडे बनवण्यासाठी आता आपण कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे, त्यामध्ये थोडं मीठ टाकून वरती घरगुतीच लाल मसाला आणि पकोडे मसाला टाकला आहे. आता पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून एकजीव करून घेऊया. ते मोठी कालवं आहेत, साईजला मोठी कालवं आहेत आणि खूप चविष्ट आहेत. तर आपण ह्याची रेसिपी बनवतोय. तर साफ केलेली कालवं आपण काडी न लावता पिठामध्ये घोळवून डीप फ्राय करून घेऊया. नंतर आपण काडी लावून डीप फ्राय करायची. पकोडे आपण एक वेगळा ट्राय करतोय. कालवाला स्टिक लावून आपण पकोडे बनवण्याचा प्रयत्न करतोय वेगळा. आता आपण काडी लावलेले पकोडे करतोय. हे पकोडे डायरेक्ट काडीला धरून आपण कालवं ही उचलू नाही शकत, कारण की ते नाजूक असतात आणि ते काडीतून सटकून खाली पडू शकतात, म्हणून ते कालवं पकडून काडीसकट टाकतोय. बघा कसा लुक चिकन लॉलीपॉप सारखा आलाय, पण आपले हे स्टिकवाले कालवांचे पकोडे, पण सेम चिकन लॉलीपॉप दिसतात हे. बघा स्टिक लावलेले कालवांचे पकोडे. कालवांची जी भजी करतो ना त्याच्यापेक्षा हे भारी आहेत. एकदा नक्की ट्राय करा तुम्ही. तू कसे आहेत रिओ? कसे लागते? माझ्यासाठी थोडेच राहिलेत,
तर मी सुद्धा एकदा कालवांच्या पकोड्यांचा एक ट्राय मारतो आहे, ब्रेडमध्ये घेतो आहे आणि खाऊन बघतो कसे लागतात. आणि त्यात शेजवान चटणीसुद्धा आहे. शेजवान चटणी थोडीशी लावून घेतो, बघूया. भारी कॉम्बिनेशन आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला